वाल्मिक कराड जेलमध्ये मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत असल्याचं बीडचे डीवायएसपी गोल्डे यांनी जबाब दिलाय। त्यांच्या या जबाबाने एकच खळबळ माजली आहे। वाल्मिक कराड याची 2014 पासून संपूर्ण जिल्ह्यात दहशत आहे। तो सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची बीड उपविभागात दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी जबाबातून उघड केलंय। वाल्मिक कराडची जेल मध्ये असताना किती दहशत आहे हे यावरून स्पष्ट होतंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। यातच आता उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब समोर आलाय। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात एक अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणत ठाण मांडून बसली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे आणि अज्ञात महिला शनिवारी संध्याकाळी देशमुखांच्या घरासमोर आली। कृष्णा आंधळे माझ्या सोबत राहतो आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरुवातीला तिने केला, मात्र पोलीस आल्यानंतर तिने नाव सांगण्यास नकार केला। रात्रभर घरासमोर ही महिला झोपली आणि सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली। ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातली असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत, कृष्णा आंधळे कुठं राहत होता, त्याने काय केलं, असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती। परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या, मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही। एवढीच आमच्याकडे माहिती आहे। परत मग जी काही पुढील कारवाई आहे किंवा जी काही पुढील तपास आहे याविषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवले, त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील। बीडच्या धारूर शहरात कोयत्याचा धाक दाखवून मुख्याध्यापकाच्या घरात धाडसी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चोरीनंतर चोरट्याचं हातात शस्त्र घेऊन तोंड बांधून फिरतानाचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। त्यामुळे खळबळ माजली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मुख्याध्यापक संजीवन टोनगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 5 ते 6 चोरट्यांविरोधात धारूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे, कारण महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या राजाराम पूल ते फन टाइम पर्यंतचा उड्डाण पूल पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे। या पुलाच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नुकतीच केली आहे। 27 एप्रिलला पूल सुरू करण्याचं पालिकेचं नियोजन आहे आणि शहरातील सर्वात लांबीचा हा उड्डाण पूल असणार आहे। कोल्हापूरमधील अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती। महामार्गावर धावत्या टेम्पोमधील सळ्या थेट कारमध्ये घुसल्या। कारमधील चालक किरकोळ जखमी झालाय। कोल्हापूर जवळच्या कणेरी फाटा इथल्या घटनेनं अंगावर खरं तर काटा येतील अशीच ही दृश्य आहेत। रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, हा विचित्र अपघात झालाय, काय अपडेट? अंगावर काटा आणणारी खरं तर ही दृश्य म्हणावी लागेल। कणेरी फाटा या परिसरामधल्या हा अपघाताची दृश्य आहे आणि हा अपघात आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। या अपघातामध्ये पाहायला गेलं तर एक टेम्पो आहे तो सगळ्यांची वाहतूक करत होता आणि समोरून येणाऱ्या कारमुळे त्यानं ब्रेक दाबला आणि अचानकपणे त्या सगळ्या ज्या आहेत त्या कारमध्ये घुसल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्यामध्ये दिसून येते। खरं तर या पद्धतीनं सगळ्यांची वाहतूक करताना त्याची काही नियमावली असते किंवा धोकादायकरित्या सगळ्यांची वाहतूक करण्याला बंधनं असतात, मात्र सर्रासपणे या परिसरामध्ये सगळ्यांची धोकादायक वाहतूक होताना आपल्याला पाहायला मिळते। हा सगळा परिसर आहे तो MIDCचा परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची माल वाहतूक होताना दिसून येते, मात्र त्याबद्दल कोणत्याही पद्धतीनं दक्षता आहे ती वाहन चालकांच्याकडून घेतली जात नाही आणि त्यामुळे हा अपघात आहे तो आता समोर आलेला आहे। किरकोळ जखमी हा चालक झालेला आहे, मात्र चालकाच्या दुसऱ्या बाजूला जर कोण व्यक्ती असते तर त्याच्या अंगामध्ये ह्या थेट सळ्या घुसल्या असत्या, इतका हा विचित्र अपघात होता। आणि या अपघाताची घटना घडल्यानंतर आता चालकाने याबाबतची फिर्याद दिलेली नाही, मात्र एकूणच पाहायला गेलं तर सीसीटीव्ही दृश्य आता समोर आलेले, त्यावरून आता पोलीस या वाहन चालकाचा शोध घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीनं धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वरती कडक कारवाई केली जाते का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आधी पोलिसांना पाठवलेला अहवाल ससून बदलला आणि मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्यावर आता अहवालातून ठपका ठेवण्यात आलाय। पहिल्या अहवालातून डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट देण्यात आली होती, तर पोलिसांनी 4 प्रश्न विचारले आणि ससून अहवालच बदलला असल्याचं पाहायला मिळतंय।
सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येते. पोलिसांकडून डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा अश्विन आणि सून सोनाली यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संशयित आरोपी मनीषा माने हिंची पोलीस कोठडी दरम्यान चौकशी सुरू असून आता कुटुंबियांची देखील चौकशी होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. दरम्यान सखोल तपासानंतरच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे. ची बातमी पाहूयात. पुण्यामध्ये जैन धर्मीयांचा मोर्चा निघालाय. मुंबईतील विलेपार्ले इथे जैन मंदिरात करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यामध्ये जैन समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. विलेपार्ले इथे जैन मंदिरावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि अन्यायकारक ही कारवाई असल्याचं म्हणत सकल जैन समाज एकवटलेला आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील जैन समाजाचा मोर्चा निघालेला आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करत जैन समाजानं निषेध नोंदवलेला आहे. आणि आता एक मोठी बातमी. काँग्रेस नेते हुसेन दलवाई हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. हुसेन दलवाई आज नाशिकमधील हटवण्यात आलेल्या दुर्गेच्या जागेला भेट देणार आहेत. मात्र हुसेन दलवाई यांनी या ठिकाणी जाऊ नये अशी विनंती करण्यासाठी नाशिक पोलीस तिथे दाखल झालेले आहेत. नाशिक पोलिसांकडून हुसेन दलवाई यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांकडून दलवाई यांना न जाण्याची पोलीस विनंती करताना पाहायला मिळत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, हुसेन दलवाई हे नाशिकमध्ये दाखल झाले असल्याचं कळतंय, मात्र पोलीस त्यांना तिथे न जाण्याची विनंती करतायत. काय अपडेट? नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या जागेवरील दर्गा हटवण्यात आलेली होती आणि ही दर्गा हटवल्यानंतर आता या ज्या ठिकाणी ही दर्गा हटवण्यात आलेली आहे त्या जागेवर भेट देण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई नाशिकमध्ये दाखल झालेले आहे. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावरती ते दाखल झालेले आहेत. पुढच्या काही वेळामध्ये ज्या ठिकाणी ही दर्गा हटवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ते भेट देण्यासाठी जाणार आहे. मात्र त्यांनी ज्या ठिकाणी ही दर्गा हटवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारची विनंती जी आहे ती नाशिक पोलिसांकडून केली जाते. आपण थेट आतमध्ये बघणार आहोत. पोलीस जे आहे ती हुसेन दलवाई यांची समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिटके साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडनं हुसेन दलवाई यांची आता समजूत काढली जाते. खरं तर या परिसरामध्ये ही दर्गा हटवत असताना मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती पोलिसांवर करण्यात आली होती. दंगल सदृश्य दंगल जी आहे ती ह्या भागामध्ये घडलेली होती आणि यामध्ये जवळपास 30हून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झालेले होते आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला होता. आता कुठे या भागातली सगळी कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर येत होती आणि त्याच दरम्यान आता हुसेन दलवाई या सगळ्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे आणि म्हणून जर कदाचित हुसेन दलवाई त्या ठिकाणी गेले, त्यांच्याकडनं पुन्हा काही प्रक्षोभक वक्तव्य त्या ठिकाणी झाली तर पुन्हा एकदा लॉ अँड ऑर्डरचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारची भीती पोलिसांना आहे आणि म्हणून आता पोलिसांकडून अशा पद्धतीने हुसेन दलवाई यांना नाशिकच्या शासकीय विश्रामगृहामध्ये भेट घेऊन त्यांची समजूत जी आहे ती काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. काही वरिष्ठ अधिकारी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न आता आपल्याला या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतात. ही थेट दृश्य बघतोय नाशिकच्या शासकीय विश्रामगृहातली आहे, ज्या ठिकाणी हुसेन दलवाई आणि नाशिक पोलीस यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे. नाशिकमधले काही स्थानिक पदाधिकारी देखील या ठिकाणी आहे. काही मुस्लिम आघाड्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते देखील या ठिकाणी आहे. ते देखील आता हुसेन दलवाई यांच्यासोबत चर्चा करताय. पोलीस देखील चर्चा करताय. नेमकं काय त्या ठिकाणी घडलेलं होतं याची माहिती, याचा आढावा जो आहे तो देखील पोलिसांकडनं घेतला जातोय आणि एकूणच जर आपण बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या सगळ्याच्या अनुषंगानं आता ही बैठक जी आहे ती सुरू होते. त्यामुळे आता हुसेन दलवाई या सगळ्यामध्ये नेमका काय निर्णय घेतात, ते या ठिकाणून ज्या ठिकाणी जी दर्गा होती त्या ठिकाणी जातात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. लक्ष्मण, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.